जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक या ठिकाणी नुकताच करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता केवळ 24 तासांच्या आत उखडू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे सुमारे 200 फुटापर्यंत करण्यात आलेल्या या कामातील निकृष्टपणा पहिल्याच दिवशी समोर आलाय। स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की रस्त्यासाठी वापरलेली वाळू थेट गावातील माती मिश्रित आहे, तसेच कमी दर्जाचे सिमेंट आणि अपुरे साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता महिनाभरही टिकणार नाही। काम सुरू झाल्यापासूनच साहित्य निकृष्ट असल्याचे जाणवत होते। फक्त 24 तासांमध्ये सिमेंटचे तुकडे निघू लागले म्हणजे काम किती निष्काळजीपणे झाले असेल असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केलाय। केवळ रस्त्याचा दर्जाच नाही तर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांची व्यवस्था पूर्णपणे करण्यात आलेली नाही। रस्त्याच्या दोनही बाजूंना नाले नसल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरासमोर पाणी तुंबायला लागले आहे। यामुळे दुर्गंधी, डास आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। गावकऱ्यांनी संबंधित कंत्राटदार आणि ग्रामपंचायतवर निष्काळजीपणे आरोप केलेत। त्यांनी काम तपासणी समितीने यावर तात्काळ लक्ष घालावे आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान रस्ता योग्य दर्जात करावा आणि नाल्यांची तात्काळ योग्य सोय करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। गावकऱ्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या असून तातडीने चौकशी आणि उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या वार्ड नंबर 5 मध्ये या इथल्या सर्व रहिवाशांनी आम्हाला बोलावलं आणि ही पूर्ण समस्या सांगितली। इतकी दयनीय समस्या आहे। आता हा जो रोड टाकला हा किती निकृष्ट हा त्यांनी सांगितलाच। आम्ही तर इथं हजर नव्हतो पण ते हजर होते। इथं 2-3 इंचाचं फक्त याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे, बाकी पूर्ण भराव केला रिकाम्या मटेरियलमध्ये आणि हा रोड बनवला ठीक आहे, परंतु ते साईडला नाल्या बनवायला पाहिजे होत्या तर त्या ठिकाणी नाल्या बनवल्या नाही। आणि या घाणीचं जे पाणी आहे, जे नालीचं पाणी येतं ते डायरेक्ट लोकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यांना म्हणजे ते रात्रीचे झोपले कसे असतील आणि जेवले कसे असतील ही एवढी आणि आता या अधिकाऱ्याकडून आम्हाला कसं करायचं त्यांचं हे करतो आम्ही आणि मग त्याला कसं मार्गी लावायचं ते बघतो। आता नमस्कार, मी जोरात वार्ड नंबर 5 मध्ये राहतो आणि हे जे काम झालं शुक्रवारी दुपारा 12 वाजेपासून तर आजचा रविवार सकाळचे 8-8:30चा टाईम होत असेल अंदाजे पंचे, तरी हे सिमेंट सेट झालं नाही। कोणत्या डालमिया कंपनी मी तर माझ्या कारकिर्दीत अजून पाहिलं नाही ते सिमेंट कोणत्या प्रकारचं आहे आणि त्याची सेटिंग किती टायमात होती। अंबुजाची सेटिंग 6 घंटे, अल्ट्राटेकची 12 घंटे आणि ह्या रोडचं काम इतकं पक्का झालं की याच्यातले असे दगडांचं काम इतकं पक्का कंपनीचं सिमेंट आहे आणि हे जास्तीत जास्त 2 इंचाची भराई या रोडची, जास्तीत जास्त 2 इंचाची। खाली ना कोणचं कॉन्क्रिटीकरण केलं गेलं, नुसतं कच्चं काम करून घोड्याला लावून दिलं, कुठेही काही करत। आता त्याला दगडानं काढत चाललं हे बा हाताना काढतो कुठेही सांगा, नुसतं डचचा वापर केला गेला याच्यात मध्ये सोडून गेले आणि यांचा त्रास आपल्याला सोडायला नाही। या घाणीचं कचऱ्याची याची बी सोय करा आमच्यावाली गर्भधुळ्याची याची तकलीफ आम्हाला सीट आम्ही राहतो म्हणून आम्हाला तकलीफ म्हणून आम्ही बोलतो, बाकीच्या लोकांना काही तकलीफ नाही। इकडून नालीची सोय नाही, रोडची सोय नाही, कचरा इथला 600 लिटर लेकरा बाळाला किती तकलीफ आहे दुखा सुखाची, हे कोणी कानावर घेतच नाही। आम्हाला रोड नालीची सोय करून बोलायला लागला आपण तर ते म्हणते ती होणार आहे मंजुरी होणार आहे। आता कधी मंजुरी होणार आहे, तिकडे झाली इकडे झाली, मध्ये सगळं गेली ती मग 10 वर्षापासून तेच चालू आहे। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।